म्हणून परत स्थगिती दिली जाते, परत ती स्थगिती उठवली जाते आणि पुन्हा तो प्रोजेक्ट येईल असं सुरू होतं. फार त्याच्यातल्या काही जमीन संपादन करण्यापर्यंत कारवाई जाते आणि पुन्हा आता चौकशीची पत्र येतात आणि पुन्हा चौकशी सुरू होते. असा जो लपंडाव या सिडकोच्या प्रकल्पाबद्दल मला ऐकायला पाहायला मिळाला. मी मुद्दाम आज साईटवर गेलो, तिथल्या शेतकऱ्यांची काय भूमिका आहे त्याची माहिती घेतली आणि त्या शेतकऱ्यांच्या भूमिकेशी माहिती घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करून आल्यानंतर आपल्याला अवगत करावं या उद्देशानं आज आपल्याला मी या ठिकाणी बोलवलं आहे. ते प्रश्न असा आहे की तो प्रोजेक्ट यावा का, आणि अरे पुढच्या तो प्रोजेक्ट यावा का, तर तो आला पाहिजे. तो आपल्या शहरासाठी तो महत्त्वाकांक्षी प्रकल्प पण आहे. परंतु तिथे मला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी काही तक्रारी माझ्यासमोर मांडल्या. त्या प्रामुख्याने तक्रारी अशा होत्या किंवा आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा दर आणि व्यापारी उद्योजक यांच्या जमिनीचा दर याच्यात फरक का, हा खरा मूळ लाभ आहे या प्रकल्पाचा. तर असा कोणताही प्रोजेक्ट असा होत नसतो की एकदा जमीन संपादन करायला गेल्यानंतर एका गटाला एक दर आणि त्याच्या शेजारच्या दुसऱ्या गटाला दुसरा दर, आणि तो पण थोडा तिडका नाही तर एकाला 2.25 कोटी रुपये, एकाला 25 लाख रुपये किंवा 10 लाख 15 लाख असं कधी घडत नाही. मी दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला 2014ला आमदार असताना 10,000 एकर जमीन संपादन केली. संभाजीनगर शेंद्रा बिल्डिंग या MIDC एरिया सरसकट 23 लाख रुपयाचा दर त्या काळात शेतकऱ्यांना दिला. आता इथे काय झालंय की हा दर वेगळा पडेल, तो दर वेगळा पडेल. मग प्रकल्पाला जमिनी घेताना जमिनी या मोबदल्याखाली 5 किलोमीटरच्या 3 किलोमीटरच्या परिघातल्या जर जमिनी असेल आणि त्याचा उद्याचा उद्देश आपल्या गावातल्या लोकांना प्लॉट पाडून विकणे किंवा घरं बांधून देणे असा सिडकोचा जर उद्देश असेल तर सिडको सुद्धा प्रॉफिट मेकिंग एजन्सी, ते काही धर्मदाय नाही. मग आम्ही शेतकऱ्यांनी किंवा राहिलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या संपादन करायच्या राहिल्या त्यांनी त्याचा दर कमी का द्यावा त्यांना, हाही त्या या ठिकाणी आमचा प्रामुख्याने उद्देश होता. तुम्हाला बोलून सगळ्या गोष्टी अवगत करायच्या. आणि त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या वतीने शासनाला भांडून आम्हाला तो दर पदरात पाडून द्या. अशा उद्देशाने आपण आज तिथे गेल्यानंतर लक्षात आलं आणि शेवटी शेतकऱ्यांनी सांगितलं की जर का आपण आम्हाला जमिनीला तो दर देणार नसेल तर 2 मार्ग आहे. एक, कुणीतरी असा जावई शोध लावला की जी जमीन जालर क्षेत्रामध्ये किंवा जालन्याच्या प्लॅनमध्ये येलो झोनमध्ये गेली तिचा दर वेगळा आहे आणि जी जमीन ग्रीन झोनमध्ये गेली तिचा दर वेगळा आहे. माझं म्हणणं असं आहे, उद्या ही जमीन सिडको येलो करणारच आहे, मगच या जमिनीचा अकृषी वापर होणार. पण तेव्हा ती येणे केली जाईल किंवा अकृषी वापर होईल, त्यावेळेला ही जमीन सिडकोकडे जाईल, गेलेली असेल. मग तिला येणे करून आणि आजच येलो का करू नये आणि मग शेतकऱ्याकडनं संपादन का करू नये, हा ऐरणीवरचा प्रश्न आहे. आणि जर इतकं करून शासन ऐकत नसेल आणि आम्हाला या दराने घ्यायचीच नाही असं म्हणत असेल तर मग शेतकऱ्यांची बाजू ही पण आहे की जे नोटिफिकेशन आमच्या गटाचं निघालं ते गट त्याच्यातून डिनोटिफाय करावे, आमचं आम्हाला मोकळं करावं, तुम्ही जी जमीन घेतली त्यात सिडको बांधत बसावं. ही रास्त अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मग हा प्रोजेक्ट होतो का होत नाही, तो रद्द होणार आहे का चालू राहणार आहे, याच्याशी शेतकऱ्याला काय देणं घेणं. शेतकऱ्याची जमीन चालली त्याला 4 पैसे मिळाले पाहिजे ना, हाही उद्देश